कुठले आमदार आहेत व असे कुठले मंत्री आहेत आणि असे कुठले मतदारसंघ आहेत की त्या मतदारसंघामध्ये शिंदे गटाच्या आमदारांचा व मंत्र्यांचा 100% पराभव होणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. त्यातील पहिले नाव आहे महेंद्र दळवी. अलिबागचे हे शिंदे गटाचे आमदार उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्यामुळे त्यांचा पराभव हा शेकापचा आमदार करेल अशी ग्राउंड रिपोर्ट मिळालेली आहे. दुसरे म्हणजे यामिनी जाधव. या मुंबईतील आमदार असल्यामुळे तेथील स्थानिक खासदार हा ठाकरे गटाचा असल्यामुळे यामिनी जाधव यांचा निश्चित पराभव मानला जातो. पुढील नाव आहे ज्ञानराज चौगुले. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्याचे चौगुले याचा पराभव सुद्धा निश्चित केलेला आहे. असे मानले जाते की उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केल्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी तालुक्यामध्ये जोरदार प्रचार सुरू केला आहे आणि जनताही त्यांना साथ देत आहे. त्यामुळे चौगुलेंचा पराभव हा निश्चित मानला जातो. पुढील नाव आहे अतिशय चर्चित असलेले मंत्री, ते म्हणजे तानाजीराव सावंत. ते शिंदे गटाचे आमदार व शिंदे गटाचे मंत्री देखील आहेत. ते भूम परंडा वाशी या जिल्ह्याचे आमदार आहेत, परंतु त्या मतदारसंघामध्ये जनतेकडून वारंवार नाराजी असल्यामुळे यंदा तानाजीराव सावंत हे पडतील आणि राहुल मोठे यांना निवडून जनता देईल अशी तिथली सध्या परिस्थिती आहे. नंतर येतात त्या म्हणजे शिंदे गटाचे आमदार लताताई सोनवणे. नेहमी आपल्या जात प्रमाणपत्र या वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या लताताई सोनवणे हे जळगावमध्ये पराभव होण्याचे संकेत मिळालेले आहेत, कारण तिथे उद्धव ठाकरेची सभा झाली होती आणि त्या सभेला जनसामान्यांचा खूप पाठिंबा भेटला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे यंदा लताताईंना नक्की पराभवाचा सामना करावा लागेल. त्यानंतर येतात संतोष बांगर. नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकणारे संतोष बांगर हे कळमनुरी या विधानसभा मतदारसंघातून येतात. ते असे म्हटले होते की मी 50 कोटी घेऊन सुद्धा गेलो नाही, पण त्यांनी असं लगेच म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे यंदा ठाकरेच्या गटाकडून संतोष बांगर यांचा नक्की पराभव होणार अशी 100% ग्राउंड रिपोर्ट मिळालेली आहे. त्यानंतर येतो तो म्हणजे सदा सरवणकर. माहीम या विधानसभा मतदारसंघातून ते उभे राहिलेले आहेत, पण तिथे तिरंगी लढत होणार आहे. म्हणजेच शिंदे गटाकडून आहेत सदा सरवणकर, मनसेकडून आहेत राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे, तर ठाकरे गटाकडून आहेत महेश सावंत. या तिरंगी लढतीमध्ये सदा सरवणकर यांचा नक्की पराभव होणार आहे अशी माहिती भेटलेली आहे. आणि आता पुढचे आमदार आहेत भरत शेठ गोगावले. मंत्रिपदासाठी 2 वर्ष असून राहिलेले भरत शेठ गोगावले त्यांना ठाकरे गटाच्या श्रेयलताई जगताप हे मात देतील यावर्षी असं मानले जाते. त्यानंतर सगळ्यात शेवटचं नाव ते म्हणजे संजय शिरसाट. संभाजीनगर मधल्या शिवसैनिकांनी त्यांचा पराभव करण्याची खूप दिवसापासून वाट बघितली होती आणि ते यंदा शिरसाटांचा नक्की पराभव करतील आणि राजू शिंदेना नक्की विजयी करतील अशी माहिती भेटलेली आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं की ठाकरेंसोबत गद्दारी करून शिंदे गटात सामील झालेले सगळेच आमदार माजी आमदार होणार आहेत आता. तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की